हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा. शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पण इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. शेती म्हटलं की डोळ्यासमोर येते धान्य, भाज्यांची पारंपरिक शेती. महाराष्ट्रात साधारणपणे 90च्या दशकात महात्मा फुले कृषी विद्यापीठात फुलशेतीचे प्रयोग झाले. त्यानंतर शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच फुलशेतीचा विचार करू लागले. फुलशेती पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी आहे. मात्र फुलशेतीची काळजी जास्त घ्यावी लागते. फुलं नियंत्रित वातावरणात वाढवावी लागतात. म्हणूनच पॉली हाऊसमध्ये या फुलांची शेती होते. लांब दांड्यांच्या फुलशेतीत गुलाब, कार्नेशन, जरबेरा, ऑर्किड यासह इतर फुलंही घेतली जातात. या लांब दांड्यांच्या फुलांना परदेशात खूप मोठी मागणी आहे. तसंच देशातल्या बाजारपेठेतही या फुलांना मागणी आहे. त्यामुळे फुलशेतीतून चांगला फायदा होऊ शकतो. पॉली हाऊसमध्ये फुलांची रोपं लावण्यासाठी लाल मातीचे वाफे तयार करतात. ह्या वाफ्यासाठी वापरणाऱ्या मातीचं निर्जंतुकीकरण करणं अधिक आवश्यक असतं. तर जरबेराच्या बेड प्रिपरेशनमध्ये जरबेरामध्ये रेड सॉईल लागते. त्यामध्ये शेणखत घातल्यानंतर भाताचा कुट्टा, परत स्टेरॅमिल, निंबोळी पेंड हे संपूर्ण घातल्यानंतर ते पूर्ण मिक्सिंग करून घ्यावं लागतं. मिक्सिंग करून घेतल्यानंतर ते पूर्ण वाफा म्हणजे पूर्ण बेड तयार करायला लागतात. म्हणजे संपूर्ण लेवलनं माती पसरून घेऊन त्याच्यावर मिथिल ब्रोमाइड या वायूपासून त्याचे निर्जंतुकीकरण करावं लागतं. 5 ते 6 दिवस म्हणजे 64 ते 65 तास पॉलिथिन पेपरनं झाकून ठेवायचं. तो कागद काढून परत ते पूर्ण पाणी मारून लिच आउट करून घ्यायचं. जरबेराची बेडची साईज उंची 18 इंच आणि रुंदी 80 सेंटीमीटर ठेवावी लागते. त्या ह्याच्यामध्ये परत त्या ड्रीपच्या 2 लाईन 1 फूट बाय 1 फूटवर जरबेरा प्लॅन्टची लागण करायला लागते. जरबेराच्या पिकाला खत घालताना ते पाण्यात मिसळून ठिबकद्वारे घालतात. त्यामुळे पाण्यातून योग्य प्रमाणात खत पोहोचतं आणि त्याचा अधिकाधिक फायदा होतो. जरबेरा एक पीक आहे, त्याला जे NPK लागतं तर ते NPK नुसार जी खताची ग्रेड ठरलेली आहे 16, 8, 24, 0050 मॅग्नेशियम, परत कॅल्शियम नायट्रेट सोडावं लागतं, बासापर सोडावं लागतं. त्यात इडा, परत EDTA ह्या 2 प्रकार आहेत. परत त्या सोडण्यासाठी त्या व्हेंचुरीची गरज आहे. जर इतर शेतीला आपण वरून खतं टाकतो तर ह्या जरबेरा शेतीला जी खतं लागतात ती वॉटर सोल्युबल खतं लागतात. तर ती ड्रीपमधून जे PPMमध्ये जे आज एक एकराचा प्लॅन्ट आहे, 1 एकराच्या प्लॅन्टमध्ये 24,000 प्लॅन्ट बसतात. 24,000 प्लॅन्टला किती पाणी लागणार आहे ते आपण आज जे वातावरण आहे आपलं येणारं टेम्परेचरनुसार आज पाण्याचं किती रिक्वायरमेंट आहे ते आपण ठरवून जे आपण खत घेणार त्या खताचं PPM करून किती PPM म्हणजे खत आज समजा 3 किलो खत आहे पूर्ण, तर 3 किलो
खताला लागणारं पाणी ते व्हेंचुरीतून म्हणजे माप ठेवून म्हणजे व्हेंचुरीद्वारे खत म्हणजे सोडलं जातं. जरबेराची उत्तम प्रतीची फुलं मिळण्यासाठी रोपांची काळजी घ्यावी लागते. यासाठी मग पॉलीहाऊस, शेडनेट असतं. सूर्याची किरणं थेट आत जाऊ नये अशी रचना असते. तापमान नियंत्रणासाठी उन्हाळ्यात विशेष काळजी घेतात. वरचा जो पॉलिथिन कागद असतो तो 200 मायक्रॉनचा असतो. त्यामध्ये येणारे जे किरणं आहेत ते किरणं डायरेक्ट आपल्याला जरबेरा प्लांटवर पाडून चालत नाहीत. त्यासाठी आपण 50% शेडनेट खाली वापरतो. त्या शेडनेटमुळे येणारे जे किरण आहेत ते 50%च आत खाली येतात प्लांटवर. त्यामुळे जरबेराला आपण शेडनेट वापरणं आवश्यक आहे. त्यानंतर एप्रिल मे मध्ये जे वाढणारे टेम्परेचर 40 डिग्री 42 डिग्री 45 डिग्री पण आपलं टेम्परेचर जातं, त्या टेम्परेचरला आपण फॉगिंग सिस्टमिंग वापरतो. जरबेराच्या रोपांची वाढ, त्यांचं उत्पादन आणि तापमान नियंत्रित राखणं या सर्वांसाठी पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे. हा जरबेरा एक पीक असं आहे की इतकं सेन्सिटिव्ह पीक आहे. जास्त पाणी झालं तरी रोप डॅमेज होतो, पाणी कमी पडलं तरी रोप डॅमेज होतं. त्यासाठी लागणारं जे पाणी आहे ते कमीत कमी 7 ते 7.5 pHच्या पुढचं पाणी असतं. त्यासाठी त्या खतामध्ये सायट्रिक ॲसिड टाकून खताचा pH कमीत कमी 6 pH करून 6 ते 7 च्या दरम्यान करून ते व्हेंचुरीद्वारे खत सोडावं लागतं. योग्य प्रमाणात पाणी, खतं यांचा वापर जसा महत्त्वाचा आहे तसं शेती म्हटली की कीड नियंत्रणही तितकंच महत्त्वाचं आहे. जरबेरावरील निमॅटोडची कीड नष्ट करण्यासाठी रासायनिक कीड नियंत्रणाबरोबर झेंडूच्या पिकांचाही वापर करता येतो. जरबेराला माईट्स हा रोग आहे, नागाळी आहे. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ह्याला म्हणजे लिमॅटोडचा प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी परत तिथलं जे ड्रिपर आहे ते ड्रिपर बंद करणे. डायझोनल ग्रुपमध्ये जाऊन आपण सुझोन एक औषध चांगलं आहे ह्यासाठी. ते औषध ड्रेंच करून ते लिमॅटोड हा रोग आपण घालवू शकतो. तर झेंडवाची जे खालचा बुडका मुळं ती पाण्यामध्ये उकळून त्यात तंबाखू टाकून त्याचा अर्क काढून जर आपण झाडाला 200 ते 250 ml एका प्लांटला जर घातला तर हा 500 ते 600 रुपयेमध्ये औषध तयार होऊ शकतं आपलं. ह्या प्रोडक्टला एक चिकट पदार्थ आहे आणि जो आपल्या पॉलिहाऊसमध्ये जरबेराला जे व्हाईट फ्लाय म्हणून जो रोग आहे, नागाळीचे कीटक असतात. नागाळीचे कीटक म्हणजे पतंग असतात. ते पतंग पिवळ्या कलरकडे आकर्षित होतात. पिवळ्या कलरकडे गेले की त्याला चिकटतात. चिकटल्यानंतर ते त्याला चिटकून राहिल्यानंतर ते मरतात. आणि हा पॅड लावल्याने आपला जे येणारा 2000 खर्च आहे तो 50 ते 60% कमी होतो. जरबेराची फुलं योग्य वेळी काढल्यानंतर लगेच पाणी असलेल्या बादलीत टाकतात. फुलाला प्लास्टिक पिशवी घालतात. त्यानंतर 10 फुलांची बंडलं बांधतात. मग ते बॉक्सेसमध्ये भरून पाठवतात. ही फुलं बाजारपेठेत पोहोचून ग्राहकाकडे पोहोचेपर्यंत उत्तम स्थितीत राहणं गरजेचं असतं. जे फूल आपण काढणार आहे ते फूल कच्चं पण काढून चालत नाही, जास्त पक्व झालेलं पण काढून चालत नाही. तर ते मुंबई मार्केटला पाठवायचं म्हटलं तर आपण आज हार्वेस्टिंग केल्यानंतर ते 24 तासानंतर मुंबई मार्केटला विकलं जातं. दिल्ली मार्केटला जर तुम्ही गेला तर दिल्ली मार्केटला विकताना ते 48 तासानंतर विकलं जातं. हैदराबादला 36 तासानंतर विकलं जातं. ते तुम्ही केरळला गेला तर ते 64 तासानंतर विकलं फुल जातं. तर ते फूल तिथं गिरायकाच्या हातात जाऊन तिथनं परत ते 2 ते 3 दिवस त्या गिरायकापाशी राहणार आहे. म्हणजे सजावट केल्यानंतर 2 दिवस तर तिथं राहिलं पाहिजे फुल. त्यासाठी जे काढताना आपण जी किपिंग क्वालिटी आहे ती किपिंग क्वालिटी काढताना व्यवस्थित काढली पाहिजे. आपण जे फूल आहे ते फूल काढताना त्या स्टेजचं म्हणजे काढावं लागणार आहे. फूल काढल्यानंतर इमिजिएटली ते फूल पाण्यामध्ये गेलं पाहिजे. पॅकिंग हाऊसमध्ये ठेवल्यानंतर परत त्याला पिशवी 4x3ची पिशवी असते, त्याला 10चे बंच करून ते बॉक्समध्ये भरून परत एका बॉक्समध्ये 40 बंडल असतात. फुल शेतीसाठी एका गुंठ्याला पॉलीहाऊससाठी साधारण 1 लाख रुपये खर्च येतो. प्रत्येक फुलाला औषध, खत, पाणी, श्रम यांची किंमत धरता ₹1.81 इतका खर्च येतो. प्लांट लावण्यापर्यंत 1 गुंठा जर आपण पॉलिहाऊस करायचं म्हटलं तर 1,10,000 खर्च येतो. आज हा 40 गुंठ्याचा प्लांट आहे माझा. आपण 40 लाख रुपये गुंतवलेले आहे त्याच्यामध्ये. ते येणारं जे उत्पन्न आहे ते आज एक जरबेरा फुल आपण काढायचं म्हटलं तर ₹1.81 खर्च येतो. एका झाडापासून महिन्याला ₹72 मिळणार. ते ₹72 आपण न मिळवण्यापेक्षा आपण ₹100 मिळवायचा प्रयत्न करायचा. ही जर शेती आपण केली तर पॉलिहाऊस शेती ही फायद्याची आहे. एका झाडाला वर्षाला साधारणपणे 36 ते 40 फुलं येतात. पण हे गणित शेतकऱ्याने अनुभवाने बदललं तर ही उच्च तंत्रज्ञानावर आधारित शेती अधिक फायदेशीर ठरू शकते.
राहुरीचे साधू बाबा होते मोठे प्रतापी. सर्व म्हणायचे बाबा नशीब बदलता तुम्ही. ते शेती करायच्या अशा गोष्टी सांगायचे ज्यामुळे पिकांचे ढीग लागायचे. पण एक दिवस साधू बाबांचं फुटलं गुपित. किसान कॉल सेंटर कडून समजत होती उन्नत शेतीची सर्व बात. शेतीशी संबंधित काहीही समस्या असेल तर किसान कॉल सेंटरच्या शेती तज्ञांचा मोफत सल्ला घ्या. त्वरित त्याच वेळी आपल्याच भाषेत बोलून शेतीवाडीशी संबंधित कोणताही सल्ला किंवा प्रश्नासाठी मोफत नंबर मिळवा 1800-180-1551. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी असं संत तुकारामांचं सार्थ वचन आहे. खरंच निसर्ग आपल्याला अनंत असताना देत असतो. आज जागतिक तापमानवाढीच्या संकट काळात आपण निसर्गाचं हे देणं काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. हे ओळखूनच वनविभागाकडून निसर्गाचं हे देणं जपलं जातं. या संशोधन बागेमध्ये आम्ही अत्यंत दुर्मिळ वनस्पतींचं जतन केलेलं आहे की ज्या वनस्पती ह्या पुणे परिसरामध्ये कोठेही आढळत नाहीत, परंतु त्यांचं या ठिकाणी स्थान आहे. त्यामध्ये मिनी कोकोनट म्हणून आहे की जी सायकसची व्हरायटी आहे. हा मिनी कोकोनट जर पाहिला आपण तर हा पूर्ण नारळासारखा दिसणारा आहे. नारळाप्रमाणेच त्याच्या शेंड्या आहेत आणि जर आपण तो नारळासारखा फोडला तर आतमध्ये जे काही खोबरं निघतं छोट्या प्रमाणात त्याची चवसुद्धा ही नारळातल्या खोबऱ्यासारखीच आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण रुद्राक्षसुद्धा लावलेला आहे. रुद्राक्षाचं आपण जसं धार्मिक महत्त्व आहे तसं तो औषधीय आहे. रुद्राक्ष हा वापरल्याने हा शक्तिवर्धक आहे, रोगनिवारक आहे. त्या रुद्राक्षाची या ठिकाणी आपण रोपं तयार करतो. या ठिकाणी आपण सावरीची जे काही झाडं आहेत की ही अत्यंत उंच वाढलेली आणि पुणे परिसरामध्ये अशा प्रकारचे वाढ झालेली वृक्ष आपल्याला न आढळणारे आहेत. आणि या सावरीपासून जो काही डिंक निघतो हा डिंक थोडा प्रवाही असतो आणि याला मोचरस असं नाव आहे. हा मोचरस अत्यंत औषधी असून आयुर्वेदामध्ये त्याचे अनेक उपयोग सांगितलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी आम्ही जी मसाल्याच्या पदार्थामध्ये मसाला म्हणून वापरतो असं ऑल स्पायसेस म्हणून डायोइका पिमेंटा हे बॉटनिकल नाव असलेली वनस्पतीसुद्धा आम्ही या ठिकाणी संग्रहित केलेली आहे. त्या वनस्पतीचा जर आपण वापर मसाल्याचं अल्टरनेटिव्ह म्हणून जर केला तरी तो अत्यंत उपयोगी आहे. या ठिकाणी आपण रान हळदसुद्धा उगवलेली आहे. रान हळद आपण जे नेहमीची हळद वापरतो त्याप्रमाणे ती औषधी आहे. त्याचा लेपही दिला जातो. डोकेदुखीवर त्याचा लेप वापरतात. सांधेदुखीवर ते जर उघडून लावलं तर अत्यंत उपयोगी आहे. नंतर त्याची जी फुलं आहेत ती फुलंसुद्धा आपण म्हणजे पावसाळ्यामध्ये येतात आणि श्रावणात येतात म्हणून ती देवालासुद्धा वाहण्यासाठी आपण करतो. पित्ताशयाच्या आजारावर उपयुक्त लाजाळू किंवा कफावर रामबाण उपाय ठरलेली अडुळसा यांसारख्या वनस्पती रोपवाटिकेत पाहायला मिळतात. लाजाळू नावाची जी वनस्पती आहे की ज्याला आपण हात लावला पाने मिटतात म्हणून त्याला लाजाळू हे नाव दिलं. ही सुद्धा औषधी वनस्पती आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. याची पानं अत्यंत उपयुक्त आहे आणि अनेक प्रकारच्या आजारांमध्ये म्हणजे डोकेदुखी, पोटशूळ, नंतर लघवीचे प्रमाण वाढवण्यासाठी सुद्धा ते वापरतात. नंतर या ठिकाणी आपण अनेक प्रकारच्या ज्या वनस्पती लावलेल्या आहेत त्यामध्ये चंदनसुद्धा आहे. आपल्याला माहीतच आहे की चंदनाचं तेल हे खोडाच्या गाभ्यापासून तयार केलेलं जातं आणि हे कृमिघ्न म्हणून आहे. म्हणजे आपण ज्या त्वचारोगामध्ये जे काय आहे ते त्वचारोगामध्ये जर ते चोळलं तर ते त्वचारोगही नाहीसे करतं आणि सुगंधी म्हणून आपण अगरबत्तीतसुद्धा त्याचा वापर करतो. चंदनाचे जे काही आपण रोपं तयार करतो ती बियांपासून तयार करतो. परंतु हे बी जे आहे त्याची प्रक्रिया जर पक्ष्यांनी खाल्लेलं बी आपण जर वापरलं तर त्यापासून चांगल्या प्रकारची रोपं तयार होतात. अन्यथा रोपं तयार होण्याचं प्रमाण या ठिकाणी कमी असतं. नागकेशर ही वनस्पती ही साधारणतः जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये आढळणारी आहे आणि त्याचे जे केशर आहे म्हणजे फुलामधले पराग म्हणजे पूकेसर आहेत हे केशरसारखे असल्यामुळे त्याला नागकेशर हे नाव पाडलेले आहे. मेसुआ फेरा असं त्याचं बॉटनिकल नाव असून ती वनस्पती ही अत्यंत उपयुक्त आहे. त्याची फळंसुद्धा उपयुक्त आहे. या ठिकाणी आपण धूप नावाची एक वनस्पती ती या ठिकाणी आपण रोपं तयार करतो.
त्या धुपाच्यामध्ये जर त्याचे आपण डिंक हा धूप म्हणून वापरला जातो आणि धुपासारखं जर त्याचा सुगंध आला, म्हणजे आपण जर विस्तवावर ते डिंक ठेवला तर ते धुपासारखं त्याचा सुगंध येतो आणि त्याचा वापर हा वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट किंवा डास पळवण्यासाठी सुद्धा होतो. डास पळवण्यासाठी दुसरी एक उपयुक्त वनस्पती म्हणजे निरगुडी. आपण ज्याला व्हायटेक्स निगंडू या नावाने शास्त्रीय नावाने ओळखतो, ती वनस्पती डास पळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या डासांच्या पळवण्यासाठी जर आपण दरवाजे खिडक्या बंद केल्या आणि त्या निरगुडीच्या पानांची जर धूर केला आणि काही वेळांनी जर आपण आपले दरवाजे खिडक्या उघडल्या तर आपल्याला आढळेल की डासांचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं हे आढळेल. या ठिकाणी आम्ही शतावरी जी वनस्पती आहे ती शतावरी वनस्पतीचं सुद्धा या ठिकाणी उत्पादन करतो. शतावरी ही त्याचं नाव कशावरून पडलं जर याचा जर शोध घेतला तर त्याची मुळं 100 म्हणजे जर आपण खोदलं तर त्याची मुळं ही अनेक आढळतात, म्हणजे 100 किंवा 100पेक्षा जास्त आढळतात. आणि तसेच स्त्रियांच्या जवळपास 100 प्रकारच्या आजारांवरती हे शतावरी उपयुक्त आहे. म्हणजे शतावरीपासून शतावरी कल्प तयार केला जातो. शतावरीची जी पावडर आहे ती दुधातून घेतली जाते. ती अत्यंत शक्तिवर्धक, स्त्रियांसाठी मुख्यतः शक्तिवर्धक आहे आणि प्रसूतीनंतरच्या आजारांमध्ये किंवा विकनेसमध्ये हे शतावरीचा कल्प शतावरीचं दुधातून घेतली तर शक्तिवर्धक आढळते. यानंतर दुसरी एक शक्तिवर्धक या ठिकाणी वनस्पती आहे ती म्हणजे सफेद मुसळी. पूर्वी पहा आपल्याला चीनमधून जे चायनीज जिन्सिंग नावाची वनस्पती या ठिकाणी आपल्याला शक्तिवर्धक म्हणून भारतामध्ये अनेक वेळा त्याचं व्यापारीकरण केलं आणि लोकांनी ते प्रसिद्ध केली. परंतु ही भारतीय त्याला अल्टरनेटिव्ह वनस्पती आहे की ज्याला क्लोरोफायटम बोरिविलॅनम म्हणतो. ती सफेद मुसळी ही अत्यंत शक्तिवर्धक आहे आणि ह्याची मुळं आपण वापरतो. पर्यावरणप्रेमी वनस्पती हे या रोपवाटिकेचं वैशिष्ट्य. इथे सर्व प्रकारच्या वनस्पती आढळतात. एवढंच नव्हे तर मूळची परदेशी असलेली शेंद्री ही वनस्पती इथं दिसते. आता माझ्यासमोर हे जे वृक्ष आहे तो आहे बिक्सा ओरेलाना, आपण ज्याला म्हणतो शेंद्री. आपण जिलबीमध्ये रंग वापरतो तो अनेक वेळा हा केमिकलद्वारे वापरतो, परंतु हे शेंद्री हा जो वृक्ष आहे याच्या बियांपासून एक ॲनाटो डाय नावाचा नैसर्गिक डाय तयार होतो आणि याचा उपयोग आपल्या खाद्यपदार्थांना नैसर्गिक रंग देण्यासाठी होतो. अमेरिकेच्या जे फूड अँड ड्रग त्यांचं डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटनी जो काही नैसर्गिक द्रव्य औषध म्हणजे खाद्यपदार्थांना रंग देण्यासाठी ज्यांचा उपयोग मान्य केला आहे त्यामध्ये हे बिक्सा ओरेलाना हे काय आहे आणि याच्या बियांपासून चीज, बटर यांना रंग दिला जातो आणि त्याचा वापर अमेरिकेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात केला जातो. तर कॅन्सरवरती जी काही वनस्पती आहे ती नरक्या मॅपिया फोइटिडा या शास्त्रीय नावाने ओळखली जाते. या नरक्यामध्ये कॅम्पोथिसिन नावाचं अल्कलॉइड आहे की जे कॅन्सरमध्ये जे आपले गाठी वाढतात त्या वाढीला ते प्रतिबंध करतं आणि त्यामधले जे काही अल्कलॉइड आहे बाकीचे अल्कलॉइड आहे ते जीवाणू, बॅक्टेरिया किंवा तुमच्या शरीराचे पेशींची अवास्तव होणारी वाढ रोखतं म्हणून. आणि त्याचा पानं आणि खोड यांचा वापर कॅन्सर प्रतिबंध करण्यासाठी जे काही औषध तयार केलं जातं त्यामध्ये त्याचा वापर केला जातो. ते या ठिकाणी आम्ही नरक्याची सुद्धा जवळपास 2,500 ते 3,000 रोपं या ठिकाणी तयार केलेली आहेत. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येतं. सर्व प्रकारचं मार्गदर्शनही करण्यात येतं. मात्र नव्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाबरोबरच बाजारपेठेकडे लक्ष देणंही आवश्यक असतं. शेतकऱ्यांसाठी वनविभागातर्फे योजना नाहीत, परंतु महाराष्ट्र शासनाने किंवा राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्ड जे तयार केलेलं आहे ते राष्ट्रीय औषधी वनस्पती बोर्ड यांच्यामार्फत शेतकऱ्यांना त्यांच्या औषधी वनस्पती लागवडीसाठी प्रोत्साहनात्मक योजना तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं, त्यांना मार्केटिंगचे सुद्धा माहिती दिली जाते, लागवड तंत्रज्ञान पुरवलं जातं आणि शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. नवीन शेतकऱ्याला जर त्याला औषधी वनस्पतींची जर आपल्याला लागवड करायची किंवा त्याची रोपवाटिका तयार करायची तर प्रथम त्यांनी त्याचं लागवडीचं तंत्रज्ञान किंवा रोपे तयार करण्याचं तंत्रज्ञान हे त्यांनी माहिती करून घ्यावं.
वन विभाग हे तंत्रज्ञान त्यांना द्यायला केव्हाही तयार आहे. वन विभागाकडे त्यासाठीच आम्ही पुस्तिका निर्माण केलेल्या आहेत आणि त्या पुस्तिकांमधून त्यांनी आवश्यक ती माहिती घ्यावी आणि या उपर जर कोणतीही माहिती लागली तर वन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला जर त्यांनी संपर्क केला तर त्या विभागाचे वन अधिकारी त्यांना जरूर संपूर्ण माहिती देतील. परंतु माझा सल्ला एकच राहील सर्व शेतकऱ्यांना की त्यांनी औषधी वनस्पतीचे जर मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यायचं तर बाजारपेठेकडे पहिले लक्ष द्या. कारण बाजारपेठेमध्ये लक्ष दिले तर आपले उत्पादन विकले जाण्याची ही गॅरंटी असते. अन्यथा बाजारपेठेकडे जर लक्ष दिलं नाही आणि औषधी वनस्पतीचं जर उत्पादन केलं तर त्याला ते बाजारपेठेत विकलं न गेल्याने नैराश्य येण्याची शक्यता असते. औषधी वनस्पती ओळखणं ही फारशी अवघड गोष्ट नाही. पानं, रंग, स्पर्शावरून त्या ओळखता येतात. आता वनस्पती ओळखण्याचं प्रत्येकाचं ज्ञान हे वेगवेगळं असतं. आता साधा उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण मोबाईल नंबर वेगवेगळ्या प्रकारे माणूस लक्षात ठेवतो. म्हणून प्रत्येकाने जर वारंवार ह्या वनस्पती पाहिल्या तर तो स्वतःचं असं शास्त्र तयार करतो. आता मी मगाशी सांगितलं आपल्याला की गुळवेलाचं नाव आहे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया. मग त्याची पानं ही हृदयाच्या आकाराची म्हणजे बदामी आकाराची. मग त्याचं खोड जे आहे खोडावरती बारीक स्पॉट असतात आणि वेलवर्गीय. मग अशी आपल्याला वनस्पती आढळली तर आपण नक्कीच त्याला गुळवेल म्हणून ओळखू शकू. म्हणजे आपण जर अशा प्रकारचे काही ठराविक कॅरेक्टर आपण जर लक्षात ठेवले तर औषधी वनस्पती ओळखायला काहीही अवघड नाही. शेतकरी आणि सर्वसामान्यांनाही औषधी वनस्पतींची माहिती होण्यासाठी वन विभागानं मार्गदर्शनपर पुस्तिका प्रसिद्ध केल्या आहेत. www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावरही इत्थंभूत माहिती वाचायला मिळते. जे काही जिज्ञासू नागरिक असतील आणि ज्यांना स्वतः समक्ष वाचण्याची आवड असेल त्यांच्यासाठी सुद्धा या पुस्तिका आपण महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाचं स्वारगेट येथे जे मध्यवर्ती वनग्रंथालय आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण ह्या सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की शासन जसं प्रयत्न करतं औषधी वनस्पतीच्या वाढीसाठी तसे सर्वसामान्यांनी सुद्धा आपला हातभार लावावा आणि स्वतः पुरते का होईना पण आपल्या औषधी वनस्पतीचं जर संवर्धन केलं तर थेंबे थेंबे तळे साचे या प्रमाणात औषधी वनस्पतींची वाढ होईल आणि सर्वांना आणि आपल्या या पुढच्या पिढीसाठी सुद्धा औषधी वनस्पती आपण त्यांना देऊ शकू असं मला या ठिकाणी विश्वास वाटतो. निसर्ग आणि मानवाचं दृढ नातं सांगणारं आयुर्वेदाचं हे शास्त्र पूर्वजांनी आपल्या हाती दिलेला अनमोल ठेवा आहे. हा ठेवा आपल्याला निरोगी आयुष्य तर देतोच शिवाय जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टीही देतो. झाडाचा प्रत्येक भाग मानवासाठी उपयुक्त आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व टप्प्यांवर मानवाला झाडांची साथ लाभली आहे. हे ओळखून मानवानंही झाडांचं जतन संवर्धन करणं गरजेचं आहे. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.